नमस्कार. अलिबाग अधिवक्ता परिषदेने एक सर्व वकिलांच्या वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केलेले आहे. आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो CPC ऑर्डर 21 म्हणजे एक्झिक्युशन ऑफ डिक्री या विषयावर मला आज बोलायचं आहे. अलिबाग अधिवक्ता परिषदेने एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि सर्व ज्युनियर वकिलांसाठी एक सुवर्ण संधी म्हणता येईल. या संधीचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे. अलिबाग अधिवक्ता परिषदेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, परंतु माझं म्हणणं असं आहे की हा एक सुंदर व्यासपीठ म्हणा किंवा एक मंच त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. सर्व ज्युनियर वकिलांनी सुद्धा प्रत्येक विषयावर सध्या अभ्यास करून आपलं म्हणणं किंवा आपलं व्याख्यान दिल्यास त्या सर्वांना आनंदच होईल. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी माझे गुरु आणि वडील ॲडव्होकेट NK जोशी यांच्या स्मृतीस अभिवादन करून, तसेच अलिबागमधील सर्व सिनियर वकील जे माझ्या ज्युनियर काळामध्ये मला विरुद्ध वकील म्हणून उपलब्ध झाले होते, त्यांच्या मार्गदर्शन जे आजपर्यंत मिळालं त्या अनुभवावर मी आज इथे बोलणार आहे. तर त्या सर्वांचा स्मृतीस अभिवादन करून मी माझं व्याख्यान पुढे सुरू करतो. ऑर्डर 21 CPC हा एक्झिक्युशन ऑफ डिक्री म्हणजे हुकुमनाम्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील ज्या तरतुदी आहेत त्या ऑर्डर 21 रूल 1 ते 106 मध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आता ऑर्डर 21 मध्ये हुकुमनाम्याची अंमलबजावणी हा जो विषय आहे तर ह्या विषयाला हात घालण्यापूर्वी हुकुमनामा म्हणजे काय, हुकुमनाम्याची व्याप्ती कशी असते, ह्या सर्व गोष्टीचा विचार प्रथम मी करीन. हुकुमनामा म्हणजे कोर्टाने जो न्यायनिर्णय दिलेला असतो त्या अनुषंगाने हुकुमनामा तयार करण्यात, त्या हुकुमनाम्यामध्ये संपूर्ण दावा नमूद केलेला असतो, अंतिम आदेश नमूद केलेला असतो, त्याच्यानंतर वादी प्रतिवादी झालेला जो खर्च असतो, जो कोर्टाने मंजूर केलेला खर्च आणि नामंजूर केलेला खर्च याचा तपशील बिल ऑफ कॉस्ट या संदर्भात त्याच्यात नमूद केलेला असतो आणि मग तो हुकुमनामा कोर्टामार्फत तयार केला जातो. या हुकुमनाम्याची गरज आपल्याला अपील दाखल करताना आवश्यक असते. कायद्याप्रमाणे कुठच्याही निकालापर्यंत अपील करायचं असेल तर जजमेंट अँड डिक्री म्हणजे निकालपत्र आणि हुकुमनामा याची सर्टिफाईड नक्कल देणं आवश्यक असतं. तसेच दरखास्त दाखल करायचा असेल, हुकुमनाम्याची अंमलबजावणी करायची असेल तर हुकुमनाम्याची सर्टिफाईड नक्कल ही आवश्यक असते. आता हुकुमनामा तयार करताना कोर्टाकडून या सर्व गोष्टींचा विचारणा केली जाते की हुकुमनाम्यामध्ये जर काउंटर क्लेम कोणी दाव्यात दाखल केला असेल तर प्रतिदावा केला असेल तर त्या प्रतिदाव्याचा उल्लेखही हुकुमनाम्यामध्ये करणं आवश्यक असतं. हुकुमनामा हा म्हणजे काय तर सेक्शन 2 ऑफ CPC म्हणजे CPCच्या डेफिनेशन कॉलममध्ये सेक्शन 2 मध्ये सबसेक्शन 2 मध्ये या डिक्रीची डेफिनेशन दिलेली आहे. फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ ॲड्ज्युडिकेशन बाय द कोर्ट म्हणजे कोर्टाने जो न्यायनिर्णय दिलेला आहे त्या न्यायनिर्णयाने एखाद्या वादी प्रतिवादींचे हक्क डिसाईड होतात, मालकी हक्क ठरले जातात. अशा ॲड्ज्युडिकेशन असे निर्णय असतात त्याला डिक्री म्हणतात. त्याच पद्धतीने एखादी ऑर्डर कोर्टाकडनं होते दावा चालू असताना किंवा अपील चालू असताना तर त्या ऑर्डरला ज्या ऑर्डरमुळे वादी प्रतिवादींचे हक्क डिसाईड होतात त्या दृष्टिकोनातून त्याला ऑर्डरला डिक्रीचं स्वरूप दिलं जातं. आता या सेक्शन 2 मध्ये डिक्रीची डेफिनेशन देताना ज्या ऑर्डर विरुद्ध कायद्याने मुळातच अपीलाची तरतूद प्रोव्हाइड केलेली आहे, उदाहरणार्थ निशाणी 5चा हुकूम म्हणजे मनाई हुकुमाच्या अर्जावरील आदेश, कोर्ट रिसिव्हरच्या अर्जावरील आदेश, या आदेशांविरुद्ध म्हणजे अर्ज मंजूर झाला अगर नामंजूर झाला तर त्याविरुद्ध अपील करण्याची तरतूद आहे, तर हे आदेश डिक्री स्वरूपात येत नाहीत. परंतु त्याचबरोबर आता उदाहरण घ्यायचं झालं तर ऑर्डर म्हणजे जे कोर्टाकडे आदेश होतात त्या कुठल्या ऑर्डरला हुकुमनामा म्हणता येईल तर ऑर्डर 2158 खाली जे कोर्टात ॲड्ज्युडिकेशन केलं जातं, कोर्टाकडून चौकशी करून निर्णय दिला जातो त्याला डिक्री स्वरूपात कायद्याने मान्यता आहे, त्याला डिक्री म्हणते, त्याच्यावर अपीलाची तरतूद दिलेली आहे. दुसरी म्हणजे ऑर्डर 21 रूल 46A म्हणजे 46A मध्ये गार्निशी स्वरूपात जे ऑर्डर्स होतात त्या संदर्भातले आदेश पण डिक्री स्वरूपात मोडतात. त्याच्यानंतर 2197 म्हणजे हुकुमनाम्याची अंमलबजावणी करताना, ताबा देताना रेजिस्टन्स ऑफ डिक्री म्हणजे ह्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करू नये यासाठी ज्या हरकती येतात त्या हरकतीवर कोर्टाने जो निर्णय दिला जातो कोर्टाकडून
त्याला हुकुमनाम्याचं स्वरूप येतं, त्याला पण अपीलाची तरतूद आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या 3 अशा विशिष्ट पद्धतीनं अपीलाची तरतूद असं का म्हटलेलं आहे? कारण कायद्याने ह्याच्या विरुद्ध संदर्भात स्वतंत्र दावे दाखल करायला परवानगी नाही. स्वतंत्र दाखल ह्या दाव्याला परवानगी नसल्यामुळे ह्या आदेशाविरुद्ध एखाद्या थर्ड पार्टीचे किंवा कोणाचे राईट अफेक्ट झाले असतील तर त्याला अपील करण्याची संधी कायद्याने अभिप्रेत असल्यामुळे ह्या ठराविक आदेशांना कोर्टाने डिक्री स्वरूप दिलेलं आहे. आता ह्या हुकुमनाम्याचे स्वरूप म्हटलं तर ते 2 प्रकारचे आहेत, प्राथमिक हुकुमनामा आणि अंतिम हुकुमनामा. प्राथमिक हुकुमनाम्यामध्ये काही कोर्टाच्या आदेशाची पूर्तता झाल्यानंतरच त्या मिळकतीच्या हुकुमनाम्याला मूर्त स्वरूप येतं, अंतिम स्वरूप दिलं जातं, म्हणून त्याला प्राथमिक हुकुमनामे असे म्हणतात. आता प्राथमिक हुकुमनाम्यामध्ये कुठले कुठले हुकुमनामे येतात तर प्राथमिक हुकुमनाम्यामध्ये समजा वाटपाचा दावा दिलेला आहे, वाटपाचा कोर्टाने डिक्री केलेले हुकुमनामा केलेला निकाल दिला आहे, त्यामध्ये सर्व प्रतिवादींचे हिस्से कोर्ट ठरवून देतं आणि ज्या जमिनीला धारा आहे त्या जमिनीचं वाटप सेक्शन 54 प्रमाणे CPC सेक्शन 54 प्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वाटपासाठी पाठवलं जातं आणि तिकडे जिल्हाधिकाऱ्यांकडनं वाटप झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप म्हणजे अंतिम हुकुमनामा करून मग ताबा दिला जातो. असे प्रिस्क्राईब प्रोसिजर कायद्यामध्ये दिलेलं आहे. हे प्राथमिक स्वरूपाच्या हुकुमनाम्यामध्ये जोपर्यंत अंतिम हुकुमनामा होत नाही तोपर्यंत हुकुमनाम्याची अंमलबजावणी सुरू होत नाही, असा प्रिन्सिपल, असं तत्व अभिप्रेत आहे. आता जिल्हाधिकारी यांच्याकडे 54 सेक्शन प्रमाणे जे वाटपासाठी प्रकरण गेलेले असतात त्यातील वाटप जर जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेलं वाटप वादी प्रतिवादींना मान्य नसेल तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोर्टच्या तरतुदीप्रमाणे महसूल आयुक्त कमिशन मुंबई यांच्याकडे अपील करण्याची तरतूद ठेवलेली आहे आणि मग त्या रेमेडी लँड रेव्हेन्यू कोर्टच्या रेमेडी संपूर्णच एक्झॉस्ट झाल्या, संपूर्ण रेमेडीचा वापर झाल्यानंतर जो अंतिम निर्णय होईल त्या अनुषंगाने अंतिम हुकुमनामा तयार होतो आणि मग त्याचं वाटपाप्रमाणे हिस्स्याप्रमाणे जमिनीचा ताबा प्रत्येक हिस्सेदाराला दिला जातो. आता दुसरा प्राथमिक स्वरूपाचा हुकुमनामा हा अजून एक प्रकार स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा जो असतो, म्हणजे साठे कराराची विशेष पूर्तता करून मिळण्याकरता वादीने जो दावा दिला असतो त्या दाव्यामध्ये कोर्टाने जो आदेश करतात त्यामध्ये सुद्धा काही वेळा कंडिशन नमूद असतात, त्या साठे कराराच्या शर्तीला धरून नमूद असतात. उदाहरणार्थ की जमीन कुळ कायद्याची असेल तर कलम 43 कुळ कायदा कलम 43 विक्री परवानगी आणणं हे आवश्यक असतं. त्याच्यानंतर वादी शेतकरी नसेल तर साठे करारामध्ये जर एखादी शर्त नमूद असेल की जागा बिनशेती करून बिनशेती प्लॉटच वादीला विकत द्यायचे, अशा स्वरूपाच्या जेव्हा शर्ती ह्या साठे करारात नमूद असतात तेव्हा दावा मंजूर करताना कोर्ट प्रतिवादीला असा आदेश करतं की बाबा कुळ कायदा कलम 43 विक्री परवानगी आणावी, त्याच्यानंतर जागा बिनशेती करावी आणि मग खरेदी खत करून द्यावं. अशा स्वरूपाचे हे जे हुकुमनामे असतात हे प्राथमिक हुकुमनामे समजले जातात. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार असा आहे की कोर्टाने वादी परचेसर जो वादी खरेदीदार असतो त्याला जर एखाद्या ठराविक मुदतीत त्यांनी मोबदला रक्कम जी आहे ती 15 दिवसात 1 महिन्यात कोर्टात जमा करावी, ती जर कोर्टात जमा केली नाही तर दावा रद्द होईल, अशा तऱ्हेची कंडिशनल ऑर्डर जेव्हा कोर्ट करतं तेव्हा ते डिक्रीचं स्वरूप पार्टली प्रिलिमिनरी आणि पार्टली फायनल म्हणजे अशा स्वरूपाचे डबल स्थितीत ते हुकुमनामा कोर्टाकडे तयार होतो. आता खरेदी खत करताना समजा विक्री परवानगी 43 विक्री परवानगी मिळाली तर मग त्याचं सर्टिफिकेट नक्कल कोर्टाकडे दाखल केली जाते. मग कोर्ट कमिशन नेमून कोर्ट कमिशनमार्फत त्याचं खरेदी खत वादीला करून देतात आणि त्याच्यानंतर मग जमिनीचा ताबा कोर्टामार्फत पोझिशन फॉर्म करून दिलं जातं. असे जनरल प्रोसिजर ह्या प्रिलिमिनरी डिक्रीच्या एक्झिक्युशनमध्ये आहे. आता अंतिम हुकुमनाम्याचं स्वरूप बघायला गेलं तर थोडं वेगळं आहे. अंतिम हुकुमनामा म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही कंडिशनची पूर्तता करण्याची अपेक्षा नसते किंवा कोर्ट तसे आदेश करत नाही. आता उदाहरण घ्यायचं झालं तर वादीने मालकी हक्क प्रस्थापनेचा दावा दिला आहे, ताब्याचा दावा दिला आहे, त्याच्या ताब्याची मागणी केली आहे तर कोर्ट त्याची मालकी डिक्लेअर करतो आणि शिवाय प्रतिवादीने या घराचा म्हणा किंवा जमिनीचा ताबा या वादीला द्यावा असा तऱ्हेचा आदेश निकालपत्र जे होतं त्याला अंतिम हुकुमनामा, त्या अनुषंगाने अंतिम हुकुमनामा तयार करतो. ह्याच्यामध्ये प्रतिवादी कुठली पूर्तता करायची, फक्त कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ताब्यात द्यायचा वादीला एवढीच कृती अपेक्षित असते आणि म्हणून त्याची ही हा हुकुमनामाच हा अंतिम हुकुमनामा असतो. ह्याच्यासाठी वेगळा हुकुमनामा अंतिम होत नाही. आता हा अंतिम हुकुमनामा झाल्यानंतर ह्याचं एक्झिक्युशन ऑफ डिक्री हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे हुकुमनाम्याची अंमलबजावणी ती कोर्टामार्फत करण्याची असते. कारण प्रतिवादीने कोर्टाच्या निकालाप्रमाणे दिलेल्या मुदतीत जर ह्या मिळकतीचा दावा दिला नाही तर वादीकडे कोणताही पर्याय नसतो, त्याला कोर्टामार्फत दरखास्त प्रोसिडिंग दाखल करावं लागतं. ती प्रोसिडिंग दाखल केल्यानंतर ती जी तरतूद आहे ती ऑर्डर 21 मध्ये ह्या तरतुदी सुरू होतात. 21 प्रमाणे मग त्यांनी दरखास्त अर्ज द्यायचा असतो. दरखास्त अर्जामध्ये त्यांनी रिक्वेस्ट करायची असते की प्रतिवादीने हुकुमनाम्या निकालाप्रमाणे
कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला ताबा दिलेला नाही म्हणून आम्हाला दरखास्त द्यायची आहे. आता हुकुमनामाची अंमलबजावणी करताना जो ऑर्डर 21 रोल 11 मध्ये एक फॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी अपेक्षित असतात ते एकंदर 10 पॉईंट आहेत. म्हणजे दावा नंबर, कोर्टाचं नाव, वादी प्रतिवादी यांची सर्वांची नावं नमूद करायला लागतात. हुकुमनाम्याची तारीख काय ती नमूद करायला लागते. हुकुमनाम्याचा तपशील म्हणजे आता दाव्याचा निकाल काय झाला, वादीचा दावा मंजूर करण्यात येत आहे, प्रतिवादीने दावा मिळकतीचा ताबा वादीनं अमुक दिवसात द्यावा, अशा तऱ्हेचा तो उल्लेख निकालपत्राच्या अंतिम आदेशात असतो. त्याचा उल्लेख परत हुकुमनाम्यात केलेला असतो आणि त्या हुकुमनाम्याच्या त्याचा तपशील याच्यात द्यायचा असतो. आता इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला पाहिजे की या मूळ दाव्यातल्या निकालाविरुद्ध समजा जिल्हा न्यायालयात किंवा हायकोर्टामध्ये अपील झालं असेल तर अपिलामध्ये होणारे निकाल हे ट्रायल कोर्टाच्या निकालामध्ये मर्ज होतात. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर समजा खालच्या कोर्टाने मूळ दावा कोर्टाने नामंजूर केला आणि जिल्हा न्यायालयाने अपील मंजूर केलं तर अपील कोर्टाचा जो निर्णय असतो तो हुकुमनामा ह्याच्यात मर्ज होतो, त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करता येते. आता हुकुमनाम्याचा तपशील दिल्यानंतर दाव्यातला हुकुमनामा काय आहे, अपील कोर्टाचा हुकुमनामा काय आहे याचा सर्व तपशील द्यायला लागतो. नंतर या कामी पूर्वी हा दरखास्त दाखल करण्यापूर्वी दरखास्त दाखल केला होता का नव्हता, पूर्वी दरखास्त दिली होती का याचा खुलासा करावा लागतो. नंतर खर्च दिला असेल कोर्टाने हुकूम दाव्याचा निकाल करताना तो खर्चाची रक्कम किती आहे, त्यापैकी प्रतिवादी रक्कम किती दिलेली आहे याचा खुलासा जर काय केला असेल तर त्याचा खुलासा या दरखास्त अर्जामध्ये करावा लागतो. आणि हुकुमनाम्याची बजावणी कोणाविरुद्ध करायची याचाही आपल्याला एक कॉलममध्ये उल्लेख करावा लागतो. आता एकच प्रतिवादी असेल तर हा प्रश्न येत नाही, कारण प्रतिवादीवर हुकुमनाम्याची अंमलबजावणी अपेक्षित असते. पण एकापेक्षा जास्त प्रतिवादी असतील तर त्यामध्ये कोर्टाला आपल्याला लिहून द्यायला लागतं वादी दरखास्तदाराला की या हुकुमनाम्याची बजावणी प्रतिवादींवर अमुक अमुक 1 ते 5 किंवा 1 ते 7 जसा आदेश कोर्टाचा असेल त्या अनुषंगाने त्याच्यात नमूद करावं लागतं. आणि शेवटचा कॉलम असतो की कोर्टाने कशा प्रकारे मदत करायची वादीला, अशा तऱ्हेची एक कॉलम प्रोव्हाइड असते. त्यामध्ये दरखास्त देताना वादीने स्पष्ट नमूद करत असतं की हुकुमनाम्याप्रमाणे प्रतिवादीने या दावा मिळकत परत वर्णनाचा मजकूर नमूद करायचा, याचा ताबा दिलेला नसल्यामुळे कोर्टमार्फत ताबा वॉरंट काढून म्हणजे ऑर्डर 21 रोल 35 प्रमाणे ताबा वॉरंट काढून ताबा द्यावा, अशा तऱ्हेची मदत कोर्टाने करावी. नंतर दरखास्तीचा खर्च वसूल करून द्यावा, अशा स्वरूपाचं विनंती त्या दरखास्त अर्जा फॉर्ममध्ये केली जाते. आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या दाव्यामध्ये काउंटर क्लेम असतो त्या काउंटरमध्ये क्रॉस डिक्री केली असते. त्या क्रॉस डिक्रीमध्ये समजा प्रतिवादी आता उदाहरण वाटपाचा दावा घेतला तर वादीचाही हिस्सा ठरवला जातो, प्रतिवादीचा हिस्सा ठरवला जातो. पण वादी लगेच दरखास्त देत नाही, पण प्रतिवादीला त्याचं वाटप करून त्याचे मिळकत स्वतंत्र करून पाहिजे असते. तेव्हा प्रतिवादी जेव्हा दरखास्त दाखल करतो तर अशा केसमध्ये एका दाव्यामधल्या 2 डिग्री असतात, वादीच्या लाभातली डिग्री, प्रतिवादीने केलेल्या काउंटर क्लेमची डिग्री. अशा वेळेला वादी दरखास्त फॉर्ममध्ये वादी प्रतिवादींची नावं जशी आहेत तशीच नमूद करणं अपेक्षित असतं. आणि जो दरखास्त दाखल करतो त्याच्या नावापुढे दरखास्तदार असा उल्लेख स्पष्ट करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. पण जेणेकरून संबंधित कोर्टाच्या क्लार्कचं कन्फ्युजन होणार नाही आणि दरखास्त कोणी दिला हे निश्चित राहील आणि त्याप्रमाणे हे दरखास्तीचं काम दाखल केलं जातं. आता दरखास्त अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील की बाबा वादी प्रतिवादींचे नाव योग्य प्रकारे नमूद केलेले नाहीत, मृत माणसाचं नाव नमूद झालेलं आहे किंवा प्रॉपर्टीचे उतारे 7/12 असेसमेंट उतारे या सर्व गोष्टी या दरखास्त अर्जासोबत दिलेल्या नाहीत, तर त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन काढलं जातं आणि ठराविक मुदतीत ते ऑब्जेक्शन दूर करून मग कोर्टापुढे प्रकरण निघतं. जे काय दुरुस्ती करायची आवश्यक त्रुटी भरून काढण्याकरता किंवा दोष त्याच्यामध्ये भरून काढण्याकरता अमेंडमेंट केली जाते, त्याच्यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मग त्या दरखास्ताचा नंबर पडतो आणि मग पुढचं प्रकरण सुरू होतं. आता हे क्रॉस डिक्री बघितल्यानंतर डिक्री एक्झिक्युटिव्ह ऑफ फायनल डिक्री असा एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे हे कोर्ट ज्यावेळेस ह्या दरखास्ताचा नंबर देताना ही डिक्री एक्झिक्युटेबल आहे का किंवा काही गोष्टींची पूर्तता होणे अपेक्षित आहे असं जर असेल तर त्याला दरखास्त जरी नंबर पडला तरी ते एक्झिक्युशन स्टार्ट होत नाही, त्याला अंतिम हुकुमनामे स्वरूप आल्यानंतरच त्याचं अंमलबजावणी सुरू होते. अशा प्रकारचे हे प्रिलिमिनरी डिक्री आणि फायनल डिक्रीचे कन्सेप्ट आहे. आता हुकुमनाम्याची अंमलबजावणी करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो वादी दरखास्तदार हुकुमनामा दाखल करतो त्यांनी आणि त्याच्या वकिलांनी काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे प्रिकॉशन बाय द ॲडव्होकेट बिफोर फायलिंग एक्झिक्युशन प्रोसिडिंग. हुकुमनाम्याची अंमलबजावणीसाठी दरखास्त देताना वादीच्या वकिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, प्रतिवादीच्या वकिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, या संदर्भात मला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. कारण हुकुमनामा कसं असतं की दावा दाखल करून
हुकुमनाम्याची अंमलबजावणी व्हायला काही कालावधी गेलेला असतो. वादी उत्सुक असतो लवकरात लवकर मिळकत ताबा मला मिळावा, आणि ज्यावेळी प्रतिवादी हरलेला असतो किंवा प्रतिवादीचा उद्देश असा असतो की हुकुमनाम्याची लांबणी अंमलबजावणी जास्तीत जास्त लांबणीवर पडावी, अशा दृष्टीने त्यांचे इन्स्ट्रक्शन संबंधित वकिलांना दिले जातात. तर अशा परिस्थितीमध्ये वादी वकील, दरखास्तदाराचे वकील, प्रतिवादीचे वकील यांचा या कोणत्या ना कोणत्या मार्गाने कस लागतो. ह्याच्यातनं परिपूर्णता येण्यासाठी प्रत्येक वकिलाने, वादी दरखास्तदाराचा वकील असो, प्रतिवादीचा वकील असो, तर ह्या काही ठराविक गोष्टींचा अभ्यास दरखास्त दाखल करण्यापूर्वी आणि दरखास्तीमध्ये उत्तर देण्यापूर्वी करणं अपेक्षित आहे, जो मी आत्ता माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी स्वतः या प्रॅक्टिस फॉलोमध्ये करताना ह्या सर्व गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. त्या म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दरखास्त देताना आणि दरखास्त उत्तर देताना मूळ दावा काय होता, हा दावा संपूर्ण वाचला पाहिजे. दाव्यामध्ये मागणी काय होती आणि कोर्टाने मंजूर केलेली मागणी काय आहे, ह्याचाही अभ्यास दोन्ही वकिलांनी करायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या कोर्टाने हुकुमनामा केलेला आहे त्या कोर्टाला अधिकार क्षेत्र होतं किंवा नव्हतं ह्याची खात्री आपण करून घेतली पाहिजे. कारण कोर्टाने जर हुकुमनामा केला आणि असं निष्पन्न झालं काही कारणास्तव हुकुमनामा हा नल अँड व्हॉइड आहे, तर त्याचा अंमलबजावणी होऊ शकत नाही. आता हे पिक्युलियर ज्युरिडिक्शन आहे, टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे. जेव्हा कोर्ट निकाल करतं अर्थात ते सर्व गोष्टी पाहूनच निकाल केलेला असतो, परंतु निकाल झाल्यानंतर किंवा दावा चालू असताना काही गोष्टी अशा निर्माण होतात की एखादा प्रतिवादी मयत होतो आणि त्याचे वारस आणलेले नसतात, ते कोर्टाला माहीत नसतात. मग जजमेंट नाही डेड पर्सन झालं तरी हुकुमनामा हा व्हॉइड असतो आणि त्याची अंमलबजावणी करणं शक्य होत नाही, कारण ते हुकुमनामा हा पेपर डिक्री स्वरूपातच राहतो. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉपर्टी. वादीने दावा देताना आयडेंटिफाय प्रॉपर्टी म्हणजे दावा मिळकतीचं वर्णन परफेक्ट योग्य प्रकारे देणं आवश्यक असतं. कारण दावा अपील कोर्टाकडनं फिरून 10 वर्षांनी 20 वर्षांनी जेव्हा हुकुमनामा अंतिम होतो आणि अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा जर मिळकतीच्या वर्णनामध्ये जर काही चूक असेल तर ते हुकुमनाम्याची अंमलबजावणी फ्रस्ट्रेट होते, ते होऊ शकत नाही. त्यामुळे वादी वकिलांनी सुद्धा दावा मिळकतीचं वर्णन परफेक्ट द्यायला पाहिजे. अशा वेळी ऑर्डर 7 रूल 3 चा जो कंप्लायन्स आहे की बाउंड्री जिथे आवश्यक आहे तिथे बाउंड्री द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या बाउंड्रीची आतली मिळकत ओळखता येईल. हुकुमनाम्याची अंमलबजावणी करताना हा प्रश्न उपस्थित होऊ नये ही प्रिकॉशन घेऊनच ऑर्डर 7(3) चा कंप्लायन्स करणे अपेक्षित आहे. आता ह्याच्यानंतर सेक्शन 9 CPC. सेक्शन 9 CPC काय सांगतो की हुकुमनामा कुठचा हुकुमनामा व्हाईड असतो, कुठचा हुकुमनामा व्हाईड होत नाही, ह्याचा जो अभ्यास सेक्शन 9 मध्ये दिलेला आहे. त्या अनुषंगाने सुद्धा वादी प्रतिवादीने विचार करून दरखास्त देताना ह्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. आता ज्या अर्थी हुकुमनामा झाला तर सांगितल्या फॉर्ममध्ये हुकुमनामा भरून अर्ज भरून आपण हुकुमनाम्याची अंमलबजावणी करू शकतो, परंतु प्रतिवादीचे वकील काय ऑब्जेक्शन उपस्थित करू शकतात. 21-23 ची नोटीस येते तेव्हा त्या टायमाला जेव्हा ऑब्जेक्शन उपस्थित तेव्हा आपली तयारी पाहिजे, त्या ऑब्जेक्शनला उत्तर देता आलं पाहिजे. कारण कसं आहे ऑर्डर 21-23 मध्ये जेव्हा प्रतिवादीला नोटीस काढली जाते 21-22 कडे नोटीस काढली जाते शोकाज नोटीस, तेव्हा त्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर या डिग्री होल्डरच्या अँगलने मी एका दरखास्तीच्या कामात हजर झालो. हायकोर्टापर्यंत आमच्या प्रतिवादी विरुद्ध हुकुमनामा ताब्यात कायम झाला आणि प्रतिवादीने हुकुमनामाप्रमाणे ताबा द्यावा असा आदेश कोर्टाने केला होता. त्या दरखास्तीमध्ये मी हजर झाल्यानंतर मी काय केलं, आमच्या ह्या जजमेंट डेटर म्हणजे जो ज्याच्या लाभात निकाल होतो, जो दरखास्त देतो त्याला डिग्री होल्डर म्हणतात, ज्या लाभात ज्याच्या विरुद्ध हुकुमनामा होतो त्याला जजमेंट डेटर म्हणतात. तर आता मी हे जजमेंट डेटर मी प्रतिवादीसाठी दाव्यात दरखास्त मी हजर झाल्यानंतर त्याच्याकडे मी मूळ कैफियत, कारण मूळ दाव्यामध्ये मी नव्हतो, मूळ प्रतिवादीने जी कैफियत दिली होती त्याची कॉपी मी त्याच्याकडे मागितली. आता हे सगळं प्रकरण हायकोर्टात गेलं असल्यामुळे आपल्याला त्याची सर्टिफाईड नक्कल लगेच मिळू शकणार नव्हती, म्हणून मी त्याच्याकडची साधी कॉपी मागून त्या कैफियतीचं अवलोकन केलं. तर आता ह्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणी कामी महत्त्वाचा मुद्दा कुठला होता, तर आमच्या प्रतिवादीने त्या कैफियतीमध्ये तक्रार केली होती की दावा मिळकतीचं वर्णन हे चुकीचं आहे अशी तक्रार त्यांनी कैफियतीमध्ये केलेली होती. आता त्या तक्रारीचा विचार त्यावेळच्या वादीने पण प्रिकॉशन घेतली नाही किंवा त्या कोर्टाने त्या विचारात घेतली नाही आणि त्या मुद्दा पण निघाला नाही, परंतु दाव्याचा निकाल दावा मिळकतीचं वर्णन जे दाव्यात दिलेलं होतं त्या आधारे त्या मिळकतीबाबत दाव्याचा निर्णय कायम करण्यात आला. आता हुकुमनाम्याची अंमलबजावणी जेव्हा प्रसंग आला तेव्हा मी त्या कैफियतीचा आधार घेऊन परत 21-23 कडे ऑब्जेक्शन दिलं की ह्या हुकुमनाम्याची बजावणी या दावा मिळकतीचं वर्णन चुकीचं असल्यामुळे प्रतिवादी राहत असलेल्या घरावर करता येणार नाही, एवढंच मी रिप्लाय दिला आणि कोर्टात सांगितलं की दाव्यामधलं घर वेगळं आहे, मी राहत असलेलं घर नंबर वेगळा आहे. कारण नंबर किती स्लाईट होता, 2401 आणि 2402 असे नंबर होते. दाव्यामध्ये 2401 होता आणि माझा घर नंबर 2402 होता आणि प्रत्यक्ष बेली दावा वर्णन घेऊन जागेवर आला त्या टायमाला त्या 2402 मध्ये मी राहत असताना 2401 मध्ये दुसराच व्यक्ती राहत होता आणि त्यांनी सगळं त्याचं रेकॉर्ड हजर केलं
आणि त्यांनी हरकत दिली की मी माझ्याविरुद्ध काही हुकुमनामा नाही आहे, 2401 मध्ये मी राहतो, जरी दाव्यात 2401 नंबर असला तरी माझ्याविरुद्ध हुकुमनामा झालेला नसल्यामुळे मी ताबा सोडला नाही, अशी लेखी हरकत बेलीफला दिली. बेलीफ ती सगळी हरकत घेऊन कोर्टाकडे आला. मग त्याच्यावर इन्क्वायरी झाली होत आहे. पुढे काय झालं, त्या वादीने दरखास्त काढून घेतला, कारण ती हुकुमने अंमलबजावणी आता शक्यच नव्हती. कारण 2402 नंबरचा घर उल्लेख दाव्यात नसल्यामुळे ज्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी 2402 करता येणार नव्हती, अशी परिस्थिती निर्माण होते. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रतिवादी विरुद्ध ताबा वॉरंट निघाले एका दरखास्तमध्ये, तर त्या टायमाला वादी दरखास्त म्हणजे मी माझी स्वतःची एक प्रॅक्टिस डेव्हलप केली आहे की कोर्टाकडे ताबा वॉरंट जेव्हा मागतो तेव्हा आपण एक फॉर्मल ॲफिडेव्हिट कोर्टाकडे द्यायचं असतं आणि ते द्यावं, कारण जेणेकरून त्याचा अंकुश प्रतिवादी जेडीवर राहतो. ॲफिडेव्हिट काय द्यायचं की ताबा वॉरंटचा अर्ज केलेला आहे, आजही दावा मिळतो प्रतिवादीच्याच ताब्यात आहे, त्यामुळे ताबा वॉरंटची बजावणी बेलीफ मार्फत करणे शक्य आहे. आणि अशा ॲफिडेव्हिटची एक कॉपी मुद्दाम प्रतिवादीकडे त्याला सप्लाय करायची, त्याच्यावर अंकुश राहतो की खोटं ते दावा मिळकत तो कोणा त्रयस्थ इस्माला हस्तांतरित करण्याचं डेअरिंग करत नाही. आता ह्या एका दरखास्तमध्ये काय झालं, अशा तऱ्हेचं ॲफिडेव्हिट दरखास्तदारांनी दिलेलं नसल्यामुळे प्रतिवादी जेडीने काय केलं, त्याच्याविरुद्ध ताबा वॉरंट बजावण्यासाठी येणार आहे असं जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी त्या घरामध्ये दुसऱ्याच नातेवाईकाला आणून ठेवलं. आणि जेव्हा बेलीफ ताबा घ्यायला गेला तेव्हा घरात दुसरीच माणसं दिसली. थोडक्यात काय, प्रॉपरली योग्य प्रकारे ताबा वॉरंट 2135 प्रमाणे ताबा वॉरंट इश्यू झालेलं असतं, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ह्या प्रिकॉशन घेताना वादी दरखास्तदारांनी मूळ दावा काय होता, दाव्यातलं वर्णन बरोबर आहे का आणि दाव्यातलं वर्णन बरोबर आहे की याची खात्री करून मग दरखास्त दाखल करावा. आता प्रतिवादीच्या दृष्टीने विचार करता झाला तर जजमेंट डेटरनी तर मूळ दाव्यात कैफियत दिलीच नसेल तर त्याला ऑर्डर 2123 खाली पुढचे ऑब्जेक्शन देण्याचा अधिकार नाही. ह्याच्यावर सुद्धा एक उच्च न्यायालयाचा निर्णय आहे, हे माझ्या व्याख्यानाच्या शेवटी मी सगळे केस लॉ सांगणार आहे. मुद्दा असा आहे की ऑर्डर 2123 खाली जेव्हा शोकत नोटीसचं उत्तर द्यायचं असतं तेव्हा मूळ कैफियत दिली असेल तरच त्याला ऑब्जेक्शन देता येतं. तर मूळ दाव्यात कैफियत नसेल, विदाऊट डब्ल्यू दावा निकाली झाला असेल किंवा दावा एकतर्फी निकाल होऊन झाला असेल तर दरखास्तदारांनी तिथे ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे की याचा दावा एकपार्टी निकाल झालेला आहे, नो डब्ल्यूएस नव्हून म्हणजे कैफियत नसताना निकाल झालेला आहे, त्यामुळे याला आता 2123 खाली ऑब्जेक्शन घेता येणार नाही. आता ह्याला एक अपवादात्मक परिस्थिती आहे की मूळ हुकुमनामा जर नल अँड व्हॉइड असेल तरी सुद्धा प्रतिवादी कैफियत असो किंवा नसो, दावा एकपार्टी डिसाईड झालेला असो, डिक्री जर व्हॉइड असेल तर त्याचं व्हायरस कोर्टाकडे ऑब्जेक्शन देऊन त्याचं एक्झिक्युशनला आपण ऑब्जेक्शन उपस्थित करू शकतो, लॉ पॉईंट आहे उपस्थित करू शकतो. अशी परिस्थिती या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणी प्रकरणात घेतली जाते. आता ऑर्डर 21 आणि 2-3 जे आहेत त्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की ऑर्डर 21 म्हणजे मनी डिक्री असते, मोड ऑफ पेमेंट कोर्ट डिस्क्राईब करून देतं. जेव्हा पैशाचा हुकुमनामा होतो, प्रतिवादीला पैसे देण्याचा आदेश होतो, त्या टायमाला कोर्ट सांगतं की या ठराविक पद्धतीने अमुक दिवसात हे पैसे भरा. तर मोड ऑफ पेमेंट ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये कोर्ट ऑर्डर 21-2 मध्ये नमूद करतात. आता माझ्या दृष्टिकोनातून अख्ख्या एक्झिक्युशन प्रोसिडिंगमधली ऑर्डर 21-2 ही महत्त्वाची तरतूद आहे. ऑर्डर 21-2 महत्त्वाची तरतूद काय आहे तर हे जजमेंट डेटरला एक म्हणाचा एक बुडत्याला काढीचा आधार अशा स्वरूपाची तरतूद आहे. कारण ऑर्डर 21-2 मध्ये दाव्याचा निकाल झाला असला तरी प्रतिवादीला वादीबरोबर तडजोड करून सॅटिस्फॅक्शन ऑफ डिक्री ही वेगळ्या प्रकारे करून घेण्याचा अधिकार किंवा एक तरतूद कायद्याने दिलेली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर त्या प्रतिवादी विरुद्ध 5 लाखाची डिक्री झाली, त्यांनी 5 लाख रुपये 18% व्याजाने द्यावे, अशा तऱ्हेचा हुकुमनामा जर कोर्टाने केला असेल आणि प्रतिवादीकडे रक्कम नाही, स्थावर मिळकत नाही, तर अशा परिस्थितीत प्रतिवादी रक्कम देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे, ही वादीला माहिती आहे. तर प्रतिवादीने जर ह्या 21-2चा आधार घेऊन प्रस्ताव दिला की त्यांनी लमसम रक्कम 2.5-3 लाख रुपये घेतली तर हा सगळा वाद मिटेल, तर अशा तऱ्हेचा प्रस्ताव त्यांनी 21-2 खाली कोर्टाकडे दिला तर कोर्टामार्फत डिक्री होल्डरला त्याची नोटीस दिली जाते, त्याचं म्हणणं ऐकलं जातं. दोघांचं म्हणणं ऐकून 5 लाखाच्या ऐवजी 2.5-3 लाखामध्ये डिक्री सॅटिस्फॅक्शन कोर्ट रेकॉर्ड करू शकतं. दोन्ही पक्षकारांनी वादी प्रतिवादीने याला मान्यता दिली तर ह्या गोष्टी पॉसिबल असतात. दुसरे एक उदाहरण सांगतो तुम्हाला, 21-2 मध्ये कशी ॲडजस्टमेंट रेकॉर्ड केली जाते. इन्व्हेंटरी दाव्यामध्ये एखाद्या कोर्टाने वादीला प्रतिवादीच्या मिळकतीतून जाण्याचा रस्ता दिला असेल तर तो जाण्याचा रस्ता दिल्यानंतर त्यावेळेला प्रतिवादीने मुद्दा मांडलेला असतो की प्रतिवादीला पर्यायी जागा मी द्यायला तयार आहे, पण तरी स्वतःचा निर्णय होत नाही, हुकुमनामा कायम होतो आणि वादीच्या मिळकतीतून रस्ता येण्याचा आदेश कोर्ट करतं.
अशा परिस्थितीत काय होतं, प्रतिवादीला निकाल जेव्हा हुकूमनाम्याची अंमलबजावणी जेव्हा सुरू होते तेव्हा लक्षात येतं की या रस्त्यामुळे त्याच्या मिळकतीचे 2 भाग होणार आहेत. मग ही मिळकत तो नाही स्वतः उपभोगू शकत. अशा परिस्थितीमध्ये त्याला 21(2) खालीचा आधार घेता येतो. तो कोर्टाकडे प्रस्ताव देऊ शकतो की बाबा ह्याच लांबी रुंदीचा रस्ता मी मधोमध गेलाय त्याच्याऐवजी एका दिशेने देतो, म्हणजे वादीला त्या मिळकतीत जाण्याचा रस्ता उपलब्ध राहील. आणि अशा तऱ्हेने वादीने त्याला मान्यता दिली तर कोर्ट सॅटिस्फॅक्शन ॲडजस्टमेंट ऑफ डिग्री और सॅटिस्फॅक्शन ऑफ डिग्री हे 21(2) खाली नोंदवू शकतं. ह्याचा फायदा अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही नोंदवून कोर्टाकडे रिक्वेस्ट करता तेव्हा प्रतिवादीच्या वकिलांनी आठवणीने एक गोष्ट नमूद करायला लागते की ही तडजोड जर वादीने मान्य केली असेल तर त्याला भविष्यात ह्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करण्याचा हक्क राहणार नाही. ही गोष्ट आठवणीने त्यांनी त्या तडजोड पॉलिसीमध्ये कोर्टाकडे देण्यापूर्वी नमूद करणे आवश्यक आहे. अदरवाईज काय परिणाम होईल असं जर वाक्य त्याच्यात नसेल तर वादी हे तडजोडीत घेतलेला पण घेईल आणि परत हुकूमनाम्याची अंमलबजावणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रसंग उद्भवतात म्हणून ह्या सर्व गोष्टी काळजी घेणं आवश्यक आहे. आता दुसरं एक उदाहरण द्यायचं की काही हुकूमनामे बजावणी करताना मिळकती ह्या तालुका कोर्टाच्या बाहेरच्या अधिकार क्षेत्रात असतात. मग त्यावेळेला कोर्ट त्या कोर्टाकडे ही डिक्री पाठवतं, प्रिसेप्ट पाठवून कोर्टामार्फत त्या कोर्टामार्फत हुकूमनाम्याची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे ट्रान्सफर ऑफ डिक्री टू अदर कोर्ट, जिथे ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये मिळकती आहे त्याच्याकडे ही दरखास्त हुकूमनामा पाठवला जातो आणि त्या कोर्टामार्फत त्याची बजावणी केली जाते. कधी कधी कोर्टाकडे डायरेक्ट हायकोर्टाकडे डिक्री डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे डिक्री येते एक्झिक्युशनला. मग डिक्री डिस्ट्रिक्ट कोर्ट त्याचं एक्झिक्युशन सबऑर्डिनेट कोर्टामार्फत करून देतं. अशी तरतूद 21(4)(5) मध्ये दिलेली आहे. कदाचित दुसऱ्या स्टेटमधले हुकूमनामे हायकोर्टाकडे येतात, त्यामार्फत सुद्धा हुकूमनाम्याची अंमलबजावणी ह्याच प्रोसिजरने केली जाते. आता हे सगळे प्रकार झाल्यानंतर 21(10) आणि 21(11) हे आता मी तुम्हाला दरखास्त फॉर्म कसा असावा हे सांगताना ऑर्डर 21 रूल 10 आणि 11 त्यातले 21 रूल 11ची एक सबक्लॉज 1 मध्ये जी तरतूद आहे ओरल ॲप्लिकेशन, ह्याचा अनुभव मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये फक्त 2 वेळा घेतलेला आहे आतापर्यंत. ओरल ॲप्लिकेशन म्हणजे दाव्याचा निकाल झाला, दाव्याचा निकाल असा झाला की प्रतिवादीने या वादीला अमुक एक रक्कम व्याजासहित द्यायचा हुकूम झाला. पण वादीकडे अशी इन्फॉर्मेशन होती की प्रतिवादीकडे मिळकत आहे थोडीफार, तो ती जबरदस्तीने घाईघाई तो विकण्याच्या परिस्थितीत आहे अशी त्याच्याकडे इन्फॉर्मेशन असताना त्यांनी ओरल ॲप्लिकेशन निकाल झाल्यात कोर्टाला रिक्वेस्ट केली की बाबा आमच्याकडे हुकूमनामा तयार होऊन नक्कल मिळेपर्यंत काही कालावधी जाईल. या परिस्थितीमध्ये त्यांनी जर मिळकत विकली तर आमच्या रकमेचा वसूल होणार नाही. तर माझी ओरल ॲप्लिकेशन म्हणजे ऑर्डर 21 रूल 11 प्रमाणे कोर्टाकडे रिक्वेस्ट अशी आहे की त्याला दरखास्तीची नक्कल मिळेल, हुकूमनाम्याची नक्कल मिळेपर्यंत तरी होई प्रॉपर्टी विकू नये अशा तऱ्हेचा प्रोहिबिटरी आदेश कोर्टाने करावा किंवा त्याला रक्कम कोर्टात जमा करायला सांगावी. असे ओरल ॲप्लिकेशन इमर्जन्सीमध्ये कोर्टाला करू शकतो. त्यासाठी लिखित ॲप्लिकेशनची गरज नाही. आता लिखित ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर त्यासोबत हुकूमनाम्याची सर्टिफाईड नक्कल देणं आवश्यक आहे. ती ह्या अशा क्षणी उपलब्ध नसल्यामुळे ही तरतूद आहे ती महत्त्वाची तरतूद आहे, त्याचा उपयोग सर्वांनी करावा. आता मी आत्तापर्यंत मला 2 वेळा करायची संधी मिळाली हे मला नमूद करा. आता त्याच्या पुढचा प्रश्न येतो अटॅचमेंट, म्हणजे रक्कम वसुलीची दरखास्त जेव्हा देतो त्या टायमाला अटॅचमेंट हा एक कन्सेप्ट असतो. कारण का डिग्री होल्डरला पैसे मिळायचे असतात पण प्रतिवादीकडे प्रतिवादी रक्कम भरत नाही. मग प्रतिवादी रक्कम भरत नाही म्हटल्यानंतर पर्याय काय राहतो, त्याच्याकडची मुहेबल इमुहेबल म्हणजे स्थावर मिळकत आणि जंगम मिळकत कोर्टामार्फत जप्त करून ती विकून त्याचे पैसे वसूल करावे. अशा तरतुदी ह्यापुढे अटॅचमेंट ऑफ मुहेबल प्रॉपर्टी आणि अटॅचमेंट इमुहेबल प्रॉपर्टी या कन्सेप्टमध्ये दिलेल्या आहेत. या तरतुदी ऑर्डर 21 रूल 13, 14, 15 यामध्ये नमूद आहे. आता जेव्हा कोर्टाकडे वादी दरखास्त अर्ज करतो की हे प्रतिवादीची जंगम मिळकत आहे तर तो जंगम मिळकत प्रतिवादीच्या ताब्यात काय आहे त्याची व्हेरीफाईड लिस्ट दरखास्त देताना तो देत असतो आणि त्या व्हेरीफाईड लिस्टप्रमाणे कोर्टामार्फत जंगम वॉरंट इश्यू केलं जातं आणि मग वेळी जागेवर जाऊन प्रतिवादीकडची जंगम मिळकत जी यादी वॉरंटात नमूद आहे त्याप्रमाणे जप्त वस्तू असतात त्या जप्त करतो. त्या टायमाला एक ऑप्शन जजमेंट लेटरकडे असा असतो की ते रकमेचा थोडाफार वसूल दिला तर वादीच्या संमतीने ते वॉरंट परत आणता येतं. परंतु कधी कधी प्रतिवादी रक्कमच भरत नसेल तर मग पर्याय नसतो. मग ती रक्कम सगळी जवळ जंगम मिळकत जी आहे ती कोर्टात जप्त करून ती कोर्ट वादीच्या ताब्यात म्हणा दुसऱ्या योग्य माणसाच्या ताब्यात देतात आणि मग त्याची प्रतिवादी सुद्धा पुढच्या दिलेल्या मुदतीत पैसे भरले नाही तर त्याची विक्री कोर्टामार्फत केली जाते. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी नाशिवंत असतात, त्या जास्ती दिवस टिकणाऱ्या नसतात. अशा ज्या वस्तू असतात त्याचं ताबडतोब त्याची विक्री करून त्याचे सेल प्रोसीड दरखास्तदाराला दिले जातात. आता हे झाले जंगम मिळकतीची अटॅचमेंट आणि विक्री हा आहे. इमुहेबल प्रॉपर्टीची जंगम मिळकतीची जेव्हा
अटॅचमेंट आणि विक्री केली जाते तो विषय ऑर्डर 21/58 खाली येणार असल्यामुळे मी ते उद्याचं माझ्या व्याख्यानात त्याबद्दल मी सविस्तर सांगेन. आता ह्याच्यामध्ये एक जॉईंट डिक्री एक कन्सेप्ट असतो, म्हणजे नंबर ऑफ वादी बरेच असतात, त्यांच्या लाभात हुकुमनामा झालेला असतो आणि ह्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करताना सर्व वादी हे दरखास्त देत नाहीत. एका वादींपैकी कोणतीही दरखास्त जॉईंट डिक्री जेव्हा एक्झिक्युशनला टाकतो त्या टायमाला कोर्टाची जबाबदारी असते की उरलेल्या वादींचा जो इंटरेस्ट आहे या प्रॉपर्टीमधला तो प्रोटेक्ट राहील. अशा तऱ्हेने जॉईंट डिक्रीमधील एक्झिक्युशन करताना कोर्टाला ह्या प्रिकॉशन घ्यायला लागतं, त्याप्रमाणे कोर्ट घेत असतं. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं की एका घराचा ताबा वादी नंबर 1 ते 3 यांना मिळणार असेल तर 1 ते 3 म्हणजे यांचा 1/3 हिस्सा असेल तर कोर्ट काय करतं, 1/3 हिस्सापुरताच त्याचा ताबा जो आहे त्याच्या घराचा ताबा त्याला देण्याची व्यवस्था करतो आणि जेणेकरून उरलेल्या वादींचा हक्क हिस्सा हे प्रोटेक्ट केला जाईल. असे जॉईंट डिक्रीचे एक्झिक्युशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ऑर्डर 21 रूल 18 हे क्रॉस डिक्रीचा विषय येतो. ऑर्डर 21 रूल 19 क्रॉस क्लेम बाबत येतो. ऑर्डर 21 आणि 22 ही चौकात नोटीस कोर्ट जेव्हा कधी काढू शकतं. आता एखादा हुकुमनामा झाल्यापासून 2 वर्षाच्या आत जर हुकूम दरखास्त दाखल झाला असेल तर कोर्टाचं डिस्क्रिशन आहे की जजमेंट डेटरला नोटीस काढायची का नाही काढायची. पण नॉर्मली नोटीस काढतात, आतापर्यंत अशी प्रॅक्टिस आहे. आता ऑर्डर 21-22 ची नोटीस आली तर मग 21-23 खाली जजमेंट डेटरने त्याला उत्तर देणं अपेक्षित आहे. आता ते मागाशी सांगितल्याप्रमाणे सेक्शन 9 आणि सेक्शन ऑर्डर 21 रूल 23 प्रमाणे ऑब्जेक्शन देताना आता एक महत्त्वाची भूमिका इथे निर्माण होते जजमेंट डेटरच्या दृष्टिकोनातून की त्याने जे हरकतीचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते हरकती मुद्दे उपस्थित करताना 21-23 खालीच फक्त त्यांनी हरकत दिली. आता ह्याला कंडिशन काय आहे ते त्याची मूळ दाव्यात कैफियत असली पाहिजे तर तो 21-23 खाली ऑब्जेक्शन देऊ शकतो. आता हे सगळा विचार करताना 21-23चं नेचर ऑफ इन्क्वायरीची कोर्टाकडनं चौकशी केली जाते ही समरी नेचरची असते. त्यामुळे 21-23 खाली दिलेल्या ऑब्जेक्शनचा स्कोप ऑफ इन्क्वायरी हा मर्यादित असल्यामुळे माझ्या सजेशनप्रमाणे 21-23चं ऑब्जेक्शन देताना सेक्शन 47 खाली पण जजमेंट डेटरनी कोर्टाकडे ऑल क्वेश्चन अरायझिंग आउट ऑफ डिक्री जे असे निर्माण झालेले असतात त्याचं निराकरण होण्याकरता सेक्शन 47 CPC-कडे अर्ज करायला पाहिजे. मग CPC-कडे 47चा अर्ज केल्यानंतर त्याची इन्क्वायरी करताना कोर्टाचं ज्युरिडिक्शन थोडं वाईड आहे. कोर्ट डिटेलमध्ये इन्क्वायरी करू शकतो, वेळप्रसंगी टायटल डिसाईड करू शकतो आणि हुकुमनाम्याची अंमलबजावणी होणार आहे की होऊ शकते किंवा नाही शकते या संदर्भात निर्णय देऊ शकतो. पण तुम्ही डायरेक्ट सेक्शन 47 खाली पण नुसता अर्ज करून चालत नाही, 23 खाली ऑब्जेक्शन पण देणं आवश्यक आहे. असे थोडक्यात प्रोसिजर हे आस्पेक्ट आहेत. या सर्व गोष्टीचा विचार जजमेंट डेटरने एक्झिक्युशनच्या कमी प्रोटेस्ट करताना हरकत घेताना करायला पाहिजे. आता 21-23 खाली हरकत दिल्यानंतर जर एखाद्या कोर्टाने नोटीस 21-22 नोटीस न काढता एक्झिक्युशन जर स्टार्ट केलं तर ते प्रोसिडिंग विशेट होऊ शकतं. ह्याच्यावर एक सिव्हिल लॉ जर्नलचं जजमेंट आहे 92 सिव्हिल लॉ जर्नल, ते मी शेवट माझ्या व्याख्यानाच्या वेळी ते केस लॉ देणार आहे की जर कोर्टाने 21-22 जर नोटीस काढली नाही तर काही कोर्टाचं मत असं की प्रोसिडिंग विशेट होतं. तर असं होऊ नये म्हणून डिक्री होल्डरनीच 21-22 खाली कोर्टाला शोकाज नोटीस काढावी, प्रतिवादी म्हणणं ऐकून पुढचा आदेश करावा असं प्रोसिजर फॉलो केलं तर ह्या सगळ्या कंटिन्जन्सी निर्माण होत नाही. आता 21-26 स्टे ऑफ एक्झिक्युशन विथ फर्निशिंग सिक्युरिटी. आता एखाद्या कोर्टाकडे प्रतिवादी हजर झाला 21-23 खाली त्यांनी पैसे भरा टाईम मागितला तर कोर्ट त्याला 21-23 खाली सिक्युरिटी देण्याचा आदेश करतो की बाबा तू हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी पैशासाठी तू योग्य सिक्युरिटी दे, अदरवाईज तुला मग डिटेन्शन सिव्हिल प्रिझन हा जो कन्सेप्ट सुरू होतो त्या टायमाला त्याला कोर्ट त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून म्हणा, संधी म्हणून म्हणा, त्याला जामीन द्यायचा आदेश करतो. त्याने जामीन नाही दिला तर मग त्याची स्थावर मिळकत जप्त केली जाते. आता या जप्ती प्रकरणामध्ये येणारे ऑब्जेक्शन त्याच्याबद्दलची चौकशी ह्या CPC ऑर्डर 21 रूल 54 पासून ह्या तरतुदी सुरू होतात. आता हे प्रोसिजर आस्पेक्ट फक्त सांगितला. आता अपील कोर्टाकडे जर अपील पेंडिंग असताना डिक्री एक्झिक्युशनला टाकली तर जोपर्यंत अपील कोर्ट एक्झिक्युशनला स्टे देत नाही तिथपर्यंत एक्झिक्युशन चालूच राहतं. प्रोसिजर फॉर्म आता अटॅचमेंट सेल अँड अरेस्ट हे या गोष्टी आहेत ह्या सिव्हिल प्रिझनमध्ये तरतूद दिलेली आहे. डिक्री होल्डरला जर स्थावर मिळकत जप्त करायची असेल किंवा जंगम मिळकत जप्त करायची असेल आणि स्थावर मिळकत काही कारणास्तव त्याला आता जप्त करता येत नसेल तर प्रतिवादी JDला सिव्हिल प्रिझनमध्ये टाकण्यासाठी तो कोर्टाकडे अर्ज करू शकतो. ऑर्डर 21 रूल 30 पासून त्या तरतुदी सुरू होतात 21, 30, 37. आता सिव्हिल प्रिझनमध्ये टाकायचं असेल तर कोर्टाला प्रतिवादी डिक्री होल्डरने अर्जाने ॲफिडेव्हिट द्यायचा. मग कोर्ट त्याच्याबद्दल चौकशी करून प्रतिवादी JDला नोटीस काढतं, त्याला विचारतं रक्कम भरता का नाही भरत. त्याच्यानंतर मग त्याला
सिव्हिल प्रिझनर टाकण्यासाठी म्हणजे प्रोसिजर आहेत ते सुरू होतं. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रतिवादीकडे जंगम मिळकत आहे पण ते दुसऱ्याच्या ताब्यात आहे, म्हणजे प्रॉपर्टी इन पोझेशन ऑफ थर्ड पर्सन. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा डिग्री होल्डरला हे कळलं की प्रतिवादीची मालक, उदाहरणार्थ प्रतिवादीची बाईक आहे, मोटरसायकल आहे, गाडी आहे, ही दुसऱ्याच्या ताब्यात आहे पण ती बिलॉंग्स टू म्हणजे प्रतिवादीच्या जेडीच्या मालकीची आहे. मग त्यावेळेला तो कोर्टाकडे अर्ज करतो, इन्व्हेंटरी मागतात. कोर्टाकडे ती इन्व्हेंटरी मागायची असते की बाबा प्रतिवादीच्या मालकीची मोहीम मिळकत आहे, ही ह्या अमुक थर्ड पर्सनच्या ताब्यात आहे. तर त्या ताब्यात इन्व्हेंटरी करून कोर्टामार्फत त्याची चौकशी केली जाते आणि इन्व्हेंटरीमध्ये निष्पन्न आलं की प्रतिवादी जेडीची जी मिळकत आहे तर कोर्ट ती अटॅच करून जप्त करू शकतं, अशी तरतूद सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आता हे झालं जनरल मनी डिक्रीच्या रिकव्हरी प्रोसिडिंग संदर्भात. आता ऑर्डर 21/32 हा जो कन्सेप्ट आहे हा 3 प्रकारच्या हुकुमनाम्यासाठी ह्याचा वापर केला जातो. म्हणजे निरंतर मनायुक्माची डिक्री असेल, वैवाहिक हक्क प्रस्थापनेची डिक्री असेल किंवा खरेदी स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिक्री असेल. म्हणजे ह्या 3 कन्सेप्टमध्ये 21/32 ही तरतूद ह्याखाली करता येते. आता 21/32 परमनंट इंजंक्शनची डिक्री असते. ह्याच्यासाठी आता एक दरखास्तीचं कुठल्याही दरखास्त दाखल करायचा असेल तर लिमिटेशन ॲक्टप्रमाणे तो दरखास्त मुदतीत आहे किंवा नाही ह्याची शहानिशा कोर्ट करतं. मॅन्डेटरी इंजंक्शनची डिक्री असेल, परमनंट इंजंक्शनची डिक्री असेल तर त्या 3 वर्षाची मुदत दिलेली आहे. आता परमनंट इंजंक्शनची डिक्री 3 वर्ष कधीपासून मोजायची, त्यांनी इंजंक्शनचा ब्रीच केला, मनायुक्माचा ब्रीच केला असेल त्या तारखेपासून 3 वर्षात हुकुमनाम्याची बजावणी करता येते. पण मॅन्डेटरी इंजंक्शनची डिक्री एक्झिक्यूट करायची असेल, ज्या दिवशी कोर्टाने हुकूम केला आहे तिथपासून 3 वर्षाच्या आत त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. मात्र ताब्याची ज्या हुकुमनाम्याची ताब्याची मागणी मंजूर झालेली आहे त्यासाठी 12 वर्षाची मुदत कायद्याने दिलेली आहे. अशा प्रकारे मुदतीच्या लिमिटेशन कायदा, मुदतीच्या कायद्याचं अवलोकन करूनच दरखास्त दाखल करावा आणि हे दरखास्त जजमेंट लेटरने सुद्धा मुदतीत आहे किंवा नाही याची शहानिशा करून त्याप्रमाणे ऑब्जेक्शन 21-23 खाली द्यावं असं माझं म्हणणं आहे. आता 21-32चा विचार करत झाला तर परमनंट इंजंक्शनची डिक्री जेव्हा प्रतिवादी हुकुमनाम्याचा मनायुक्माचा भंग करतो त्या टायमाला तिथपासून त्यांनी मग दरखास्त दाखल करायचा. मग त्या हुकुमनाम्याची बजावणी कशी केली जाते, प्रतिवादीची जंगम मिळकत, स्थावर मिळकत आणि त्याला सिव्हिल प्रिझनमध्ये टाकणं, ह्या पद्धतीने दरखास्तीची अंमलबजावणी, हुकुमनाम्याची अंमलबजावणी करता येते. वैवाहिक हक्क प्रस्थापनामध्ये म्हणजे कोर्टाने नवऱ्याला किंवा बायकोला नांदायला जायचा हुकूम केला असेल तर ते कायद्याने 21-32 खाली सुद्धा ह्याच प्रोसिजरने म्हणजे स्थावर मिळकत, जंगम मिळकत जप्त करून सिव्हिल प्रिझनची दहशत दाखवून त्यांच्यावर हुकुमनाम्याची बजावणी करतात. परंतु कोर्ट कुठच्याही स्पाऊसला म्हणजे नवऱ्याला किंवा बायकोला कंपल्शन करू शकत नाही की त्यांनी नांदायला यांच्याबरोबर जावं. हुकुमनामा झाला आहे, त्याचा अर्ज वैवाहिक हक्क प्रस्थापनेचा मंजूर झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी या पद्धतीने त्याची हुकुमनामा अंमलबजावणी होते. आता हे अंमलबजावणी होऊन सुद्धा जर आयदर ऑफ द स्पाऊस नांदायला गेलं नाही तर कोर्ट त्याचं तशी नोंद दरखास्त प्रोसिजर घेतं आणि मग पुढे 1 वर्षात ते नांदायला आले नाहीत मग त्याला वेगळा मार्ग ओपन होतो हिंदू मॅरेज ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे. म्हणजे अशा केसमध्ये व्यथित पक्षकाराला घटस्फोटासाठी अर्ज करता येतो. अशा तरतुदी हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये आहेत. आता 21-32ची आणखीन चौकशी जी आहे ती स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिक्री जेव्हा हुकुमनामा केला जातो त्या टायमाला अंमलबजावणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ते कुलकायद्याची विक्री परवानगी आणून, बिनशर्ती परवानगी आणून मग हुकुमनाम्याची अंमलबजावणी करता येते. आता हे प्रोसिजर आहे, परंतु हे प्रोसिजर करताना या सगळ्या परवानगी आल्यानंतर मग खरेदी खताचा मसुदा 21-34 खाली कोर्टाकडे जजमेंट डिग्री होल्डरने द्यायचा असतो. डिग्री होल्डरने त्याचं अवलोकन जजमेंट लेटरसाठी पाठवायची कॉपी, त्याचं मत घ्यायचं, त्याचं म्हणणं घ्यायचं आणि मग कोर्ट त्या डिग्री होल्डरचं जजमेंट लेटरचं म्हणणं ऐकून तो ड्राफ्ट फायनल करतो. ते ड्राफ्ट फायनल केल्यानंतर कोर्ट कमिशनर नेमून कोर्टामार्फत त्याचं खरेदी खत रजिस्टर केलं जातं आणि मग त्याचा ताबा दिला जातो. अशा ह्या पद्धती या ऑर्डर 21 ते 21-34 पर्यंत आहे. आता ह्याच्यामध्ये एक सांगायचा मुद्दा अजून एक महत्त्वाचा आहे म्हणजे की ही डिग्री व्हाईड आहे. ते 21-23चा स्कोप डेव्हलप करताना किंवा म्हणणं देताना हुकुमनामा व्हाईड आहे कसं ठरवलं जातं त्याचं एक उत्तम उदाहरण मी देतो. म्हणजे माझ्या अनुभवामध्ये आलेलं हे उदाहरण आहे. एका कोर्टामध्ये पार्टनरशिप फर्मने एका कंपनीविरुद्ध रक्कम वसुलीचा दावा दिला. आता त्या कंपनीची प्रॉपर्टी रायगड जिल्ह्यात एका तालुक्यामधल्या प्रॉपर्टीमध्ये होती आणि त्यामुळे त्या झालेल्या हुकुमनामे अंमलबजावणी होण्याकरता त्या कोर्टाने हे प्रकरण अलिबाग तालुक्यातील कोर्टाकडे पाठवलं. त्या कामात मी हजर झालो. तेव्हा असं निष्पन्न झालं की मूळ दावा वाचला. दावा जो दिला होता वादी भागीदारी संस्था होती, परंतु ही भागीदारी संस्था नोंदणीकृत आहे किंवा नाही याचा काहीच खुलासा त्या दाव्यामध्ये केलेला नव्हता. आता प्रतिवादी तर डायरेक्ट
प्रतिवादी जो कंपनी होती तिचा डायरेक्टर होता त्याचा आम्हाला अशी माहिती मिळाली की या दोघांनीही कोलिजिव्ह डिग्री घेतलेली आहे, मनी डिग्री. कारण त्या प्रतिवादीने कंपनी आम्हाला मिळकत आमच्या पक्षकाराला विकली होती आणि जी विक्री झाल्यानंतर हा दावा दाखल झाला आणि मग ती कन्सेंट डिग्री झाली, दावा चालून डिग्री झालेली नाही. ह्या सगळ्या संशयास्पद स्थिती निर्माण म्हणजे वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. तर इथल्या डिग्री ट्रान्सफरच्या प्रोसिडिंगमध्ये ही डिग्रीची एक्झिक्युशन करताना ही कोलिजिव्ह डिग्री आहे. मग सेक्शन 44 ऑफ एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे ही फ्रॉडलंटली डिग्री ऑब्टेन केलेली आहे. त्याचा आधार घेऊन मी ऑब्जेक्शन दिलं की हुकूमनाम्याची अंमलबजावणी करू नये. वादी संस्था भागीदारी संस्था ही नोंदणीकृत नाही, त्यामुळे दावाच दाखल होऊ शकत नाही, तर झालेला हुकूमनामा हा व्हॉइड डिग्री आहे. अशा तऱ्हेने माझं ऑब्जेक्शन जेव्हा कोर्टाकडे गेलं तेव्हा ते प्रकरण पण मूळ कोर्टाकडे गेलं आणि पुढच्या कोर्टाने ह्याची परत चौकशी करून ही डिग्री नल अँड व्हॉइड असा निकाल, कारण आम्ही सायमल्टेनियस सेक्शन 47 खाली पण अर्ज दाखल केला होता आणि त्याचा निर्णय आम्ही घेतला की डिग्रीची अंमलबजावणी होणार नाही, ही डिग्री व्हॉइड आहे. अशा तऱ्हेने सगळ्या गोष्टीतनं चारही बाजूने विचार करून म्हणणं द्यायचं असतं 21-23 किलो ऑब्जेक्शन देताना. आता ह्या पद्धतीने अवलोकन हे केल्यानंतर प्रश्न निर्माण होतो की कोणकोणत्या केस लॉ ह्या कामी लागू होतील. तर माझं पहिलं म्हणणं ते मी केस लॉ आता सांगतो. प्रिव्हिलेज डिग्री ऑफ पार्टिशन इट इज नॉट एक्झिक्युटेबल अनलेस फायनल डिग्री इज लॉ, असा एक रूल आहे. त्याचं सायटेशन असं आहे 2001-3 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 53. मी रिपीट करतो 2001-3 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 53. ह्याच्यामध्ये असं रेशो आहे की फायनल डिग्री झाल्याशिवाय एक्झिक्युशन होणार नाही. दुसरं त्याचं सायटेशन आहे AR 1988 बॉम्बे पेज 392. ह्या पॉईंटवर आहे की फायनल डिग्री झाल्याशिवाय एक्झिक्युशन करता येणार नाही. आणि तिसरं एक निकालपत्र आहे सिव्हिल रिव्हिजन ॲप्लिकेशन 1955-02. ह्याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टने असं धरलेलं आहे की जोपर्यंत फायनल डिग्री होत नाही तोपर्यंत एक्झिक्युशन होणार नाही. आता सेक्शन 54 खाली जेव्हा वाटप प्रकरण कलेक्टरकडे जातं त्याच्यामध्ये झालेलं वाटप तक्ता मान्य नसेल तर ॲग्री पार्टीला अपील करण्याची तरतूद आहे असं मी तुम्हाला सांगितलं. त्यासाठी सुद्धा लँड रेव्हेन्यू कोडमध्ये तरतूद आहे आणि त्याविरुद्ध त्याला अपील करता येतं. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर लँडचा ताबा सिव्हिल कोर्ट देऊ शकत नाही असा एक कन्सेप्ट आहे. तो 21-35 खाली ताबावरण हे ॲग्रिकल्चर लँड म्हणजे जमिनी धारा आहे त्या जमिनी धाराचा ताबा देऊ शकत नाही पार्टिशन डिग्रीमध्ये. आणि त्याचं सायटेशन असं आहे 2007-6 महाराष्ट्र लॉ जर्नल 815. त्याच्यानंतर 2006 महाराष्ट्र लॉ जर्नल 815 म्हणजे जमिनीचा धारा ज्या जमिनीला धारा आहे अशा जमिनीच्या धाराचं वाटप करताना त्याचा ताबा दिवाणी कोर्ट देऊ शकत नाही असं एक रुलिंग आहे. आणि कलेक्टरचे पार्टिशनच्या विरुद्ध अपील करण्याची तरतूद 2007-1 MLJ महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 306 या केस न्याय निर्णयात नमूद आहे. 2007-1 महाराष्ट्र लॉ जर्नल 306. आता पार्टिशनच्या डिग्रीमध्ये 2 कोर्टाचे जजमेंट माझ्या वाचण्यात आले की कोर्ट असं सांगतं की प्रिलिमिनरी डिग्री जी केलेली असते ती जेव्हा वाटपाला जाते तेव्हा तीच फायनल डिग्री असते. हे वेळाच कलेक्टर जे वाटप करते जिल्हाधिकारी जे वाटप करतात त्या अनुषंगाने जे वाटप प्रक्रिया पूर्ण होईल तीच फायनल डिग्री होईल. परंतु माझ्या वाचनात एक रुलिंग असं आलं आहे 2012-1 ऑल MR 443. या रुलिंगमध्ये सुप्रीम कोर्टाने असं धरलेलं आहे की एकापेक्षा जास्त प्रिलिमिनरी डिग्री करता येतील. आता ही अशा परिस्थिती कधी निर्माण होते, दावा दिल्यानंतर हुकूमनामा होईपर्यंत त्याची अंमलबजावणीपर्यंत 10-12 वर्ष गेलेली असतात. यामध्ये आयदर ऑफ द प्रतिवादी कोणतरी मयत होतात, मयत प्रतिवादीने त्याच्या इच्छेप्रमाणे मृत्यूपत्र करून मिळकत दुसऱ्याला दिलेली असते किंवा हिस्सा दुसऱ्याला दिलेला असतो किंवा मिळकत दुसऱ्याला हस्तांतरित केलेली असते. त्यामुळे ह्या गोष्टी जोपर्यंत कोर्टापुढे येत नाही त्यामुळे मूळ दाव्यातल्या कथांना धरून जो हुकूमनामा होतो त्याच्यामध्ये मग परिस्थिती वेगळी निर्माण होते आणि म्हणून त्या बदललेल्या परिस्थितीनुसार दुसरा प्राथमिक हुकूमनामा कोर्टाला करता येतो आणि मग त्याचं अंतिम हुकूमनामा वाटप करते वेळी अंतिम हुकूमनामा करता येतो. तर ह्याच्यामध्ये माझी वैयक्तिक मत असं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी वाटप सुचवल्यानंतर त्याच्याबद्दल वादी प्रतिवादी कोर्टाकडे कोशिश द्यायला पाहिजे की हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं वाटप आहे ते आम्हाला मान्य आहे आणि त्या अनुषंगाने मग वादीच्या हिश्श्याची मिळकतीची किंमत ठरवून त्याचा स्टॅम्प ड्युटी भरून फायनल डिग्री कोर्टाने करावी आणि मग त्याचं परत एक्झिक्युशनसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून तहसीलदारामार्फत त्याचा ताबा दिला जातो. आता अंडर सेक्शन 47 कोर्ट कॅन डिसाईड इश्यू ऑफ टायटल. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे ऑर्डर 21-23 नेचर ऑफ इन्क्वायरी फार लिमिटेड आहे आणि त्यामुळे 21-23 ऑब्जेक्शन दिल्याबरोबर सेक्शन 47 खाली पण आपण ऑब्जेक्शन अर्ज दाखल केलेला असणं आवश्यक असतं. त्यामध्ये त्याची इन्क्वायरीचं स्कोप वाईड आहे आणि म्हणून 71 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 224 या न्याय निर्णयामध्ये असं नमूद केलं आहे अंडर सेक्शन 47
कोर्ट कॅन डिसाइड इश्यू ऑफ टायटल इफ क्रॉप अप अँड बट इन्क्वायरी अंडर 2123 इज ऑफ समरी नेचर. त्यामुळे 2123 खाली ह्या गोष्टीची चर्चा केली जात नाही, चौकशी केली जात नाही. म्हणून 1971 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 224 या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन 47 खाली अर्ज करणं आवश्यक आहे. आता डिटेन्शन ऑफ सिव्हिल प्रिझनवर बोलायचं झालं तर एन्फोर्समेंट ऑफ डिक्री. आता सिव्हिल एक उदाहरण घ्यायचं झालं तर एका मनी डिक्रीमध्ये प्रतिवादीला सिव्हिल प्रिझनमध्ये टाकलं. सिव्हिल प्रिझनमध्ये टाकलं, 3 महिने त्याला तिबाणी तुरुंगात ठेवलं आणि तरीसुद्धा त्यांनी रक्कम वसुलीचं काय प्रतिवादी डिक्री होल्डरला रक्कम वसूल करून मिळाली नाही. तर त्यांनी असा स्टँड घेतला, आता मी शिक्षा भोगली आहे तर आता मी हुकुमनाम्याची पैसे द्यायला जबाबदार नाही. तर ते कन्सेप्ट चुकीचं आहे. सिव्हिल प्रिझन हा एक वन ऑफ द मोड ऑफ एन्फोर्समेंट ऑफ डिक्री, म्हणजे हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याने दिलेला एक मोड आहे. परंतु हा सॅटिस्फॅक्शन ऑफ डिक्रीचा मोड नाही. म्हणजे दिवाणी तुरुंगात गेलो म्हणजे डिक्री सॅटिस्फाय झाली असं म्हणता येत नाही. त्या पॉईंटवर रुलिंग आहे 2002-3 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 801 असं सायटेशन आहे. 2002-3 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 801. त्याच्यानंतर जीडी कधी कधी असे प्रसंग निर्माण होतात की प्रतिवादी विरुद्ध हुकुमनामा झालेला आहे. आता हुकुमनाम्याची अंमलबजावणी त्याच्या विरुद्ध होऊ नये, त्याची मिळकत जाऊ नये. मग तो काय करतो, मुद्दा होऊन त्याची मिळकत तलाठी किंवा सर्कलकडे अर्ज देऊन मुलाच्या नावावर किंवा दुसऱ्या नातेवाईकाच्या नावावर करतो आणि कोर्टाला सांगतो की मिळकत माझ्या ताब्यात नाही, माझ्या नावावर नाही, ही जप्त करता येणार नाही, हिची विक्री करता येणार नाही. अशा तऱ्हेचे वेगवेगळे ऑब्जेक्शन तो त्याच्यामध्ये देत असतो. अशा वेळेला कोर्ट काय करतं की ज्या दावा देताना सातबारा याच्या नावाने होता, दाव्याचा निकाल होताना सातबारा याच्या नावाने होता आणि निकाल झाल्यानंतर हा सातबारा फिरलेला आहे, पण तो फिरलाय तो रजिस्टर दस्ताशिवाय फिरलेला असेल तर त्या ट्रान्सफरला काही व्हॅल्यू नाही. ती मिळकत प्रतिवादीची मालकी दुसऱ्याकडे जात नाही. त्यामुळे कोर्ट अशा मिळकत सातबारा दुसऱ्याच्या नावावर जरी असला तरी ती मिळकत जप्त करू शकतो. त्याला एकच पर्याय असतो की रजिस्टर्ड डॉक्युमेंट पाहिजे, तो सुद्धा फ्रॉडलंट ट्रान्सफर नसायला पाहिजे. मग आता हे ट्रान्सफर फ्रॉडलंट आहे किंवा नाही या गोष्टीचा विचार करताना 53 सेक्शन TP ॲक्टचा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे तर सेक्शन 53चा विचार केला जातो आणि क्रेडिटरला फसवण्यासाठी ही ट्रान्सफर फ्रॉडलंट ट्रान्सफर केली आहे किंवा नाही या सर्व गोष्टीची चौकशी कोर्टामार्फत केली जाते. आणि मग 1999-1 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 381 ह्याच्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय असा आहे की इफ द जेडी ट्रान्सफर प्रॉपर्टी इन फेवर ऑफ हिज सन विदाउट रजिस्टर्ड डॉक्युमेंट देन इट इज void transfer, it can property can be attached, no title passes. म्हणजे एका प्रतिवादीकडून त्याच्या मुलाला मालकी मिळत नाही अशा तऱ्हेचा रेशो ह्या 99-1 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 381 मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर मगाशी म्हटलं होतं की 21-23 खाली ऑब्जेक्शन द्यायचं असेल तर जजमेंट डेटरची मूळ दाव्यामध्ये कैफियत असणं आवश्यक आहे. त्या पॉईंटवर एक रुलिंग मला मिळालं आहे. ते 2000 व्हॉल्यूम 4 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 528. त्याच्यामध्ये असं कोर्टाने ऑब्झर्व केलेलं आहे की एक्स पार्टी डिक्री असेल आणि रिटर्न स्टेटमेंट शिवाय दावा निकाल झाला असेल ते 21-23 खाली त्याचं फॅक्च्युअल ऑब्जेक्शन डिफेन्स घेता येणार नाही. मात्र डिग्री व्हाईड आहे हा एकच त्याला डिफेन्स ओपन असतो, तो लॉ पॉईंट आहे. त्यामुळे त्याची कैफियत असो वा नसो त्या पॉईंटवर तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या ज्या 21 डिग्री मगाशी आपल्या सुरुवातीला सांगितलं की काही ऑर्डर्स या डिग्री स्वरूपात असतात. त्याचे उदाहरण सांगितले 21-54, 21-58 रूल 101 खाली जे ऑर्डर केल्या जातात त्याचं डिग्री स्वरूप आहे, त्याला अपिलाची तरतूद आहे. आणि या तऱ्हेने प्रोसिजर 21-37 पर्यंत हे आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे. आता मी आपण म्हटलं होतं 1921-22 शोकाज नोटीस काढणं आवश्यक आहे, नाही तर प्रोसिडिंग विषेट होतं. त्या पॉईंटवर मला एक ते रुलिंग मिळाले 92-1 सिव्हिल लॉ जर्नल पेज नंबर 725. ही रघु भोई वर्सेस परेश्वर भोई ही एक फेमस केस आहे. ह्याच्यामध्ये हायकोर्टाने असं ऑब्झर्व केलं आहे की जजमेंट डेटरला नोटीसच न काढता पुढच्या प्रोसेस कोर्टाने जर चालू केल्या असतील ते एंटायर एक्झिक्युशन प्रोसिडिंग हे विषय वाईट ठरवलेलं आहे. त्यामुळे ती प्रिकॉशन आपण घेऊन दरखास्त दाखल करायला पाहिजे. त्याच्यानंतर ऑर्डर 21 रूल 1चे जेव्हा एक्झिक्युशन असतं पैसे वसुलीचं तर त्यामुळे जजमेंट डेटरने टाइम टू टाइम जे पेमेंट केलेलं असतं त्याचा पहिला विचार करून येणाऱ्या डिक्रीटल अमाऊंटमधून पहिली ती रक्कम वजा करणं अपेक्षित आहे. अशा तऱ्हेचं एक रुलिंग 2001 महाराष्ट्र व्हॉल्यूम 1 महाराष्ट्र लॉ जर्नल पेज 665 कडे आहे ते रुलिंग. अशा तऱ्हेने कोर्टाने रक्कम वसुलीचे जे हुकुमनामे असतात त्याच्या ह्या पद्धतीने म्हणजे जेडीने वेळोवेळी ज्या रकमा दिलेल्या असतात त्या रकमा त्यातनं वजा करून मग उरलेल्या रकमेसाठी वसुलीसाठी दरखास्त चालू करायला पाहिजे. त्याचं सायटेशन आहे विकालाल मेहता वर्सेस प्रीती संगम सहकारी सोसायटी 2001 कंसात 1 महाराष्ट्र लॉ जर्नल 665. आता
अजून एक रुलिंग महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला सांगतो. इंजंक्शनची डिग्रीमध्ये वेळेस वेळा अनुभव येतो, असा अनुभव येतो की प्रतिवादी मनायुक्माचा भंग करतो आणि मनायुक्माचा भंग केल्यानंतर दरखास्त द्यायची वेळ येते, हुकुमने अंमलबजावणी करता येते. त्यामुळे त्या टायमाला घर मोडताना किंवा कंपाऊंड वॉल तोडताना हरकती येतात, भांडण होतात. म्हणून पोलीस प्रोटेक्शन हे जे आवश्यक असतं ते कोर्ट देऊ शकतं. अशा एक्झिक्युशनच्या डिग्रीमध्ये पोलीस हेल्प देता येते असे रुलिंग 11/1993 आंध्र प्रदेश पान नंबर 103 कडे रुलिंग आहे, अवेलेबल आहे. अर्थात हे रेमेडी पोलीस फोर्स किंवा पोलीस प्रोटेक्शन कोर्ट प्रोव्हाइड करतं. ते सेक्शन 151 खाली त्यांची इनहेरंट पॉवर जे असतात त्याचा वापर करून कोर्ट परिस्थिती बघून, बेलिफ रिपोर्ट बघून मग पोलीस प्रोटेक्शन देण्याचा हुकूम करतात. अशी ही सगळी परिस्थिती आहे. आणि कोर्ट 21 रूल 35-34 पर्यंत आज आपण डिस्कशन केलेलं आहे. उद्या 21-35 पासून ते 21 रूल 106 पर्यंत आपण उद्या डिस्कस करणार आहोत. आणि आजचं हे माझं व्याख्यान किंवा माझा जो काही अभ्यास मी मार्गदर्शन आपल्यापर्यंत मांडलेलं आहे ते सर्वांना ॲप्रिशिएट झालं असेल अशी अपेक्षा करतो आणि मी माझं आजचं व्याख्यान संपवतो.